गुड मॉर्निंग टू ऑल डिअर लर्नर्स. विद्यार्थी मित्रांनो, आपण इंग्रजी सब्जेक्टमध्ये फ्रॉम 5th स्टँडर्ड ऑनवर्ड टू 10th स्टँडर्ड 11th स्टँडर्ड पॅसेज, त्याला उतारा म्हणतो आपण मराठीमध्ये. पॅसेज उतारा, दिलेली स्टोरी असेल, नंतर लेसन किंवा पोएम, याचा उतारा दिलेला असतो विद्यार्थी मित्रांनो, आणि त्याच्यावर क्वेश्चन्स असतात. ओके, तर या ठिकाणी आपण 6th स्टँडर्डचा एक छोटासा इन्क्लिनेशन येण्यासाठी की पॅसेजचं स्वरूप काय असते आणि त्याचे उत्तर कसे लिहायचे, वी वुड लाईक टू सॉल्व हिअर. बघा, रीड द स्टोरी अँड आन्सर द क्वेश्चन. ओके, स्टोरी आहे. वन्स अपॉन टाइम there were monkeys live on the trees. Monkey loves to play around. They have long tail. They loves to eat banana. And group of monkeys called troop. छोटासा आर्टिकल घेतला आपण पॅसेजच्या या ठिकाणी आणि त्याच्यावर काही क्वेश्चन घेतलेले आहेत. आता पॅसेज सोडवत असताना त्याला एक्स्ट्रॅक्ट पण म्हणतात. तर हा एक्स्ट्रॅक्ट किंवा पॅसेज सोडत असताना आपल्याला कीवर्ड शोधायचे त्यातले. ओके, जसं या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, व्हेअर डू द मंकी लिव्ह. लिव्ह हा कीवर्ड आहे. नंतर दुसऱ्यामध्ये व्हॉट डज द मंकी लाईक, हा कीवर्ड आहे. लाईक आणि इट. नंतर व्हॉट इज द ग्रुप ऑफ मंकीज कॉल्ड, याच्यामध्ये ग्रुप. ओके, आणि मंकीज हॅव अ लॉंग, त्या ठिकाणी लॉंग हा कीवर्ड. तर पॅसेज आपल्याला समजल्यानंतर ताबडतोब त्याचं उत्तर आपण लिहू शकतो. जसं व्हेअर म्हणजे कोठे, डू द मंकी लिव्ह, मंकी कुठे राहतात, लिव्ह शब्द बघायचा. कुठे लिव्ह, हा लिव्ह ऑन द ट्रीज झालं उत्तर. ऑन द ट्रीज, मंकी कुठे राहतात, झाडावर. मंकी लिव्ह ऑन द ट्रीज. व्हॉट डज मंकी लाईक टू इट, काय खाणं आवडते. इट, इट शब्द कुठं दिसतो, व्हेर इज हा इट. व्हॉट इज दॅट, monkeys love to eat banana. What is that, to eat banana, banana. Next, what is the group of monkeys called. पुढे ग्रुप शब्द, हा ग्रुप शब्द. It is called troop. What is that, troop. ट्रूप म्हणजे तुकडी आहे, ग्रुप.